कारगिल कृती दल 1962 साली हा आयोग स्थापन करण्यात आला होता आणि हा नियोजन आयोगाने 1962 साली नियोजन आयोगाने हा कारगिल कृती दल स्थापन केला होता। यामध्ये सदस्य संख्या किती होती? सदस्यांची संख्या 5 होती आणि यांनी काही निकष सांगितले त्यावेळेस 1962च्या काळात गरिबीविषयी किंवा दारिद्र्याविषयी काही संकल्पना काही निकष मांडले। त्यांनी ग्रामीण भागासाठी प्रति मासिक म्हणजे 20 रुपये खर्च असणारा दारिद्र्य रेषा सांगितलाय। मासिक 20 रुपये म्हणजे वार्षिक 240 रुपये खर्च असणारा हा दारिद्र्याच्या रेषेत येतो किंवा 240 पेक्षा वर किंवा 20 रुपये मासिक पेक्षा वर जो खर्च करतो हा व्यक्ती दारिद्र्यात नाही आणि 20 पेक्षा कमी म्हणजे तेवढे पैसे न कमवू शकणारा व्यक्ती दारिद्र्यात सांगितला। तसंच शहरी भागासाठी 25 रुपये मासिक त्यांनी निकष मध्ये सांगितले। तर महत्वाचं काय आहे, कारगिल कृती दल 1962 ला कोणी स्थापन केला? तर नियोजन आयोगाने। सदस्याची एवढी व्यवस्था म्हणजे सदस्य लक्षात ठेवायची गरज नाही, 5 आहेत, एक माहिती असा म्हणून मी दिलंय। फक्त यात ग्रामीण भागात मंथली 20 रुपये आणि शहरी भागात 25 रुपये एवढं मंथली हे लक्षात असणं फक्त गरजेचं आहे। कारगिल आयोग म्हणला 1962 ग्रामीणसाठी 20 रुपये शहरीसाठी 25 रुपये, बस याच्या बाहेर काहीच येणार